नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे सगळ्यांचं व्हिडिओमध्ये। खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ येत आहे, तर त्याच्यासाठी सॉरी सगळ्यांना। थोडासा ब्रेक घेतलेला होता, आता पुन्हा मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि हे संध्याकाळचं रुटीन आहे। तर आज आमच्या इथं बाळूमामांची पालखी आलेली होती, जय बाळूमामा। तर तेच आम्ही वरून पाहत होतो आणि खूप छान पालखी होती सजवलेली आणि खूप छान डेकोरेशन वगैरे पण केलेलं होतं इथं आणि खूप लोक पालखीमध्ये सामील झालेली होती, बघू शकताय तुम्ही इथं। आणि आम्ही वरतूनच पालखीचं दर्शन घेतलेलं आणि त्याच्यानंतर इथं खूप छान स्वागत केलेलं होतं पालखीचं। फटाके वगैरे पण उडवलेले होते आणि वरतूनच आम्ही दर्शन घेतलं होतं आणि खूप छान वाटलं होतं असं पालखीचं दर्शन घेऊन। आज मी तुमच्यासोबत संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे। दिवसभर थोडंफार शूटिंग घेतलेलं होतं, पण त्याच्यानंतर म्हटलं चला आपण संध्याकाळचं रुटीन शेअर करूया, म्हणून म्हटलं आता व्हिडिओ बनवायला घेतलेला होता। तर इथं नेमकी बाळूमामांची पालखी आली होती, पहिल्यांदा दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मला जेवण वगैरे पण बनवायचं होतं सगळ्यांसाठी आणि थोडासा लेट पण झालेला होता जेवण बनवण्यासाठी, कारण 4 ते 5 वाजता सगळ्यांनी चहा बिस्किट वगैरे खाल्लेले होते आणि थोडं स्नॅक आयटममध्ये पण भजी वगैरे तळलेले होते, तर तेच खाल्लेले होते, त्याच्यामुळे कोणाला जास्त भूक नव्हती। मग त्याच्यानंतर म्हटलं संध्याकाळचं रुटीन शेअर करावं। रुटीन म्हणजे फक्त जेवणाचंच होतं, बाकी दुसरं एक्स्ट्रा तर काही नव्हतं। पाणी वगैरे भरून झालेलं होतं, भांडी वगैरे पण क्लीन करून घेतली होती पाणी आलं तेव्हाच। रोज मी ते शेअर करत राहते, पण आज सगळं झालं होतं, फक्त जेवण बाकी होतं। म्हटलं पाणी आहे तोपर्यंत भाजी आणि भात बनवून घ्यावं, म्हणजे कसं एक्स्ट्रा पाणी लागत नाही, हाय पाण्यामध्ये छान होऊन जातं आणि संध्याकाळचं ताजं पाणी भरलं की जरा प्यायला पण बरं वाटतं। थंड पाणी असतं, फ्रीजचं जास्त आवश्यकता लागत नाही पाणी प्यायची। तर आता संध्याकाळचा मेनू पण एकदम सिंपल होता आणि चिकूनी काही भजी वगैरे खाल्ले नव्हते, मग तिच्यासाठी इथं गोड शेवाळ्या केल्या होत्या आणि त्या पण तिनं पूर्ण खाल्लेल्याच नव्हत्या, थोड्या शिल्लक होत्या। तर म्हटलं आता चला जेवणच करून घेईल ते पण, म्हणजे सगळं बाकीचे भांडे वगैरे क्लीन झाले होते, पाण्याच्या बॉटल्स वगैरे भरून ठेवलेल्या होत्या। फक्त जेवणामध्ये बटाट्याची रस्सा भाजी करायची होती आणि भात वगैरे पण पाणी आलं होतं त्यावर धुवून ठेवलेला होता आणि कणिक पण साईडला मळायची होती। तर आता तुमच्यासोबत मी बटाट्याची रेसिपी शेअर करत आहे, एकदम सिंपल आहे, रस्सा भाजी करायची आहे। म्हटलं चला आता काहीतरी शेअर करावं तुमच्यासोबत। तर इथं ना बटाटे ना मी असे काचऱ्याच्या शेपमध्ये कापून घेतलेले, चपटे चपटे, जसे आपले वेपर्स कसे असतात तसे, पण थोडेसे जाड ठेवायचे जेणेकरून ते पटकन शिजणार नाहीत असे थोडेसे। आणि कट करून त्याला मी पाण्यामध्ये ठेवून दिलं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे मी त्याच्या साली काढलेल्या होत्या, तुम्ही नाही काढल्या तरी चालतील आणि खूप छान लागतो सालीसकट बटाटा। पण माझ्या मुलींना सालीसकट खायला आवडत नाही किंवा मग त्या नीट खात नाहीत, म्हणून मी काढून ठेवल्या होत्या आणि 2 ते 3 पाण्यातून स्वच्छ धुवून ठेवलेला होता आणि साईडलाच खोबरं आणि लसूण ह्याचं वाटण करून घेतलेलं होतं, त्याच्यामुळे पण भाजीला खूप छान टेस्ट येतो। आणि त्याच्यानंतर मी कुकरमध्येच करणार होते, कारण त्याच्यामध्ये कट पण छान होतो आणि भाजी पटकन शिजते आणि पटपट होऊन जाते। मग कुकरमध्ये थोडंसं तेल ओतून घेतलं होतं, जास्त तेल नाही ओतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरीचं फोडणी दिली, ते थोडं छान परतलं की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेतलेला होता। इथं मी फक्त 3 ते 4 लोकांसाठीच भाजी बनवत होते, त्याच्यामुळे मी थोडासा एकच टोमॅटो घेतलेला होता आणि कांदा वगैरे घातलेला नाही आणि खोबरं लसूणचं पण थोडंसंच वाटण केलेलं होतं। थोडी रस्सा भाजीच करायची होती, ग्रेव्हीसारखं नव्हतं करायचं त्याच्यामुळे। त्याच्यानंतर इथं टोमॅटो थोडासा छान परतून घेतला आणि जे आपण वाटण केलेलं होतं खोबरं आणि लसूण, तुम्ही त्याच्यामध्ये कोथिंबीर घालू शकता किंवा कढीपत्त्याची पण फोडणी देऊ शकता। सध्या ते माझ्याकडे अवेलेबल नव्हतं, तर त्याच्या मी फक्त खोबरं आणि लसूण आणि जिरं मोहरीची फोडणी दिली होती। त्याच्यानंतर जे वाटण आहे ते छान परतून घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये लाल तिखट, म्हणजे जो घरचा आपला घाटी मसाला असतो तो घातलेला होता, नंतर हळद, लाल तिखट आणि गरम मसाला एवढं त्याच्यामध्ये घालून घेतलेलं होतं आणि मस्तच त्याला पण छान परतून घ्यायचं आहे। आणि इकडं हे सगळं परतेपर्यंत एका साईडला मी गरम पाणी करायला ठेवलेलं होतं, तर आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे, म्हणजे पटकन शिट्टी छान होते आणि बटाटा पण पटकन शिजतो। आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ पण घालून घेतलेलं आहे वाटणामध्ये, आपल्या अंदाजानुसार मीठ आणि लाल तिखट तुम्ही ॲडजस्ट करू शकता आणि तेलसुद्धा जर तुम्ही जास्त तेल घालत असाल तर तुम्ही जास्त करू शकता, मी कमी घातलेलं आहे, त्याच्यामुळे ते थोडंसं ड्राय झालेलं होतं। पण काही नाही, आपण त्याच्यामध्ये पाणी घातलं की ते ॲडजस्ट होऊन जातं
मग ह्याच्यानंतर जे स्वच्छ धुवून ठेवलेले बटाटे होते कट करून, तर ते त्याच्यामध्ये घालून घेतले. त्यालासुद्धा आपल्याला थोडंसं 1 ते 2 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे. सगळे मसाल्यामध्ये बटाटे आपल्याला कोट करून घ्यायचे आहेत आणि थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे बटाटा खाताना टेस्टमध्ये पण खूप छान लागतो. आणि ते सगळं मिक्सचर छान फ्राय झालं की त्याच्यामध्ये साईडला आपण जे गरम पाणी करायला ठेवलेलं होतं तर ते ओतून घ्यायचं आहे. आणि ते पाणीसुद्धा आपण कमी जास्त करू शकतो, म्हणजे जसं आपल्याला रस्सा हवा आहे, पातळ थोडासा घट्ट हवा असेल तर तुम्ही कमी पाणी घालू शकता. आणि याचं वाटण पण आहे ते आपण माणसांच्या हिशोबाने कमी जास्त करू शकतो, म्हणजे आपलं जास्त पातळही होणार नाही भाजी आणि किंवा जास्त घट्टही होणार नाही, ते आपल्या अंदाजानुसार करायचं आहे. त्याच्यानंतर पाणी ओतून झाल्यावरती त्याला थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे आणि त्याला कुकरचं झाकण लावून द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्यामध्ये खूप छान शिजतो बटाटा. आणि इथे बघू शकताय तुम्ही 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थोडासा थंड करून घेतला, नंतर त्याचं झाकण उघडलं तर खूप छान त्याला कट आलेला आहे. तेल कमी आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे जास्त डार्क दिसत नाही आहे आणि खूप छान झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर एका साईडला कणिक मळून ठेवलेली होती आणि त्याच्या पण आज चपात्याच बनवल्या होत्या. रस्सा भाजीबरोबर चपाती खरंच खूप छान लागते. आणि रस्सा थोडासा पातळच होता कारण भातासोबत पण खाता येतो, त्याच्यामुळे मी इथं सगळ्यांनी मस्त असं जेवण वगैरे करून घेतलेलं होतं. इथं शरूची फ्रेंड पण आलेली होती, तर तिलासुद्धा जेवायला दिलं होतं आणि सगळ्यांनी मस्त असं जेवण एन्जॉय करून घेतलेलं होतं. आणि चिकूसुद्धा आमच्यासोबत असं जेवण एन्जॉय करतं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.